नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आता आखाड चालू आहे, त्यामुळेच म्हटलं चला आपण आखाड संपण्याच्या आधी काहीतरी असं स्पेशल असं काहीतरी बनवूया। तर आखाडामध्ये आता सर्वजण गुळाच्या कापण्या किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या असं काही बनवत आहे, तर म्हटलं चला मी पण आज आखाड तळून घेते। आणि तुम्ही देखील अजून माझ्यासारखं आखाडचं स्पेशल काही बनवलं नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघून बनवून घ्या। आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कशा तुम्ही बनवलेल्या आहेत। आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते, पण आता यापुढे व्हिडिओ येतील, तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील। आता वेळ न घालवता आपल्या कापण्या बनवायला सुरुवात करूया। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दोन्ही गोष्टी व्यवस्थित चाळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकळलेलं पाणी आणि गूळ असं जे मिश्रण आहे ते करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये ते थोडं थोडं करून गरम असतानाच आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला, जसं आपण शंकरपाळी करताना वगैरे मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला असं घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर चपातीचा एक उंडा घेऊन आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आणि त्यावर लाटताना मी थोडीशी खसखस देखील लावलेली होती। आणि नंतर आपल्याला बारीक गॅसवर गोल्डन रंग येईपर्यंत ते छान असं तळून घ्यायचे आहेत। छान अशा कुरकुरीत खुसखुशीत कापण्या आपल्या तयार होतात। आणि त्यानंतर आपल्याला आता हे बनवायचं आहे, तिखटवाल्या सेम अशाच प्रोसिजरने बनवणार आहेत। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ थोडंसं मीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं मीठ, तिखट आणि जिरा पावडर, ओवा पावडर टाकलेली आहे। आणि छान असं थोडं थोडं टाकून ते घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। सेम त्याचा देखील एक पोळी लाटून त्याच्या अशा बारीक बारीक शंकरपाळीसारख्या कापण्या करून घेतलेल्या आहेत। आणि त्या अशा तुम्हाला वाटेल तर त्या आकारात तुम्ही कट करू शकता। आणि त्याला देखील असं बारीक गॅस ठेवून आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत या कापण्या तयार होतात। चला आता मी टेस्ट करते। टेस्टला खरंच खूप छान झाल्या होत्या, तुम्ही देखील करून बघा। धन्यवाद।